तुळशी माय, ह्या घरानं काय काय नाही बघितलं, पण तेव्हा घरात माणसं होती. आता आता घरात कोणाचा पाय ठिकाणा झाला आहे. त्याला जशी वाट मिळती तसा तो ह्या घरातून जायचंच बघतो आहे. दिसभर राबताना काय नाही वाटायचं, कारण माणसं होती ना व घरात. काय करायचं आणि कुणासाठी करायचं? समध्यासनी घराकडे यायची इच्छा तरी होऊ दे, त्या डोळं मिटल तेव्हा तरी समधी घरात असू दे. आय कधीपासून निस्तीच उभी आहे. गावा धरणं तुमचीच वाट बघत होते. गोष्ट केलं भेटली का गंगी? नाही, मेंढे घेऊन चराय गेली होती. सासून जीव खाल्ला नाही, बाळ्याच्या नावानं खडं फोडत होती. हो मग गंगी येस तर थांबायचं नाही का? आणि काय करायचं? मान खाली घालून सांगायचं का बाळ्या गेला आहे हुंडारायला, म्हणून सत्याला गीत आणून सोडली. असं का म्हणता हाय? तरी मी सांगत होते तुम्हाला का तिला धाडू नका माहेर. आता सत्ती तिथे राहून काय करणार? तुम्ही माझे एक ऐकलं नाही. म्हणजे बाळ्या मनाला वाटेल तिथं हिंडणार. त्या पोरीनं काय गुन्हा केलाय? जाऊ तुला तिचं ऐक. हा, म्हणजे काय बी झालं तरी दोन्ही बाजूने तुम्ही मलाच बोलता. मग काय करू? कोणाला बोल? अगं तुझ्यामुळे तर बाळ्याचं फावतं आहे. हो, आता हाल सिद्धनाथ आपणच्या दर्शनाला जातो म्हणल्यावर त्या नाही म्हणायचं होतं का? मी आल्यापासून जिथं जावा तिथं बाळू बाळूच ऐकतो आहे. वाडीला गेल्यावर काय गोंधळ घालू नये म्हणजे मिळवलं. तू म्हणला होता ना अलसिद्धनाथ आप्पाचे दर्शन करून जाऊ म्हणून. आपण याच्या आधी दार बंद झाले ना बघ. तू काय बी कारण काढतो बघ तू. हे बघ भीमादा, माझ्या संग आलायस ना बघ. आता कुठे जायची काय करू नको. अरे पर काम पडली हाय, आणि राहायचंच असतं तर त्या संतोषी गाड्याच्या घरी राहिलो असतो ना आपण. अरे आप्पांच्या समाधीजवळ जाऊन राहू तिथे. तर काय काम होतं सांगितलंच नाहीस तुम्हाला. जायच्या आधी समजल असं वय, आणि आता सांगितल्यावर काय होणार आहे? तोंडात तीळ नाही भेजायचा तुझ्या. असं बी तू हाय संग म्हणून, नाहीतर इथंच कांबळ टाकून झोपलो असतो मी. तर नसेल सांगायचं तर नग सांग. आपण काय काम आहे ते लगेच करायचं आणि लागलेच निघायचं माघारी. हे बघ, ह्या जर इथं थांबलो नाहीत तर जीव जायचा कुणाचा. म्हणजे संतोषी गाडीच्या घरी कुणी आहे का काय? नाही, आपण सकाळी येत आणि त्याच्या घरी थांबलो म्हणून विचारलं. बोल की. गिरधर वाईस